लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 1 हा गेली 25 वर्ष भाजपाचा बालेकिल्ला असून प्रभाग क्रमांक 1 पासून आजच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे विजयाची नांदी असून आजपर्यंत निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी या भागाचा केलेला विकास पाहता भाजपाचे 4ही उमेदवार बहुमताने विजयी होतील। मतदारांनी विकासाचा विचार करून कमळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा असं आवाहन नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी उपस्थितांना केलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झाले। आमच्या दीपालीताई नन्नावरे, रंजनाताई भांडसी, अरुणजी पवार आणि दीपालीताई गीते हे 4ही उमेदवार सक्षम आहेत। नव्या जुन्यांचा मेळ घालून ते अतिशय चांगल्या पॅनल पक्षाने दिलेलं आहे आणि भांडसीताई आणि गीते आणि पवार साहेबांनी जे काही काम केलं आहे त्या कामाचं फळ निश्चितच जनता देईल। आणि आमचा जो उत्साह बघता आणि जनतेचा कल बघता एकमध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं हे पॅनलच्या पॅनल संपूर्ण निवडून येईल असा माझा विश्वास आहे। पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले, या प्रभागामध्ये आमचे मित्र गणेश गीते तुमच्या सोबत असल्यानं या प्रभागाचा विकास कोणीही थांबवू शकणार नाहीये। तर माजी आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, 2 राज्यांना जोडणारा हा प्रभाग असून आरोग्य विज्ञान विद्यापीठ देखील भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या प्रयत्नातून या प्रभागात आणलं असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय। तसेच भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणायचं आवाहन उपस्थितांना त्यांनी केलंय। भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 1 हा 1 पासून आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे। 1 पासून सुरुवात केली, हा कायम 1 नंबर येत असतो। आमचे इथले 4ही उमेदवार निवडून येणार आहे। यावेळी प्रभाग 1 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भांसी, दीपाली गणेश गीते, अरुण बाबुराव पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार राहुल ढिकले, माझे आमदार बाळासाहेब सानप यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं रूप हे विजयात निश्चित होईल। खरंच मी दीपाली गणेश गीते, माझं नेतृत्व अगदी खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी उपलब्ध राहील आणि माझ्या नागरिकांसाठी मी नेहमीच त्यांच्या सेवा कार्यात सहभागी राहील। मी भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला 6व्यांदा उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यामुळे मी गिरीश भाऊ, आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील, आमदार असतील, सगळ्यांची ऋणी आहे। तरी या ठिकाणची सगळी जनता आमच्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून आम्हाला निश्चितपणे निवडून देतील। मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी प्राप्त केली आहे। त्यामुळे हे सर्व पक्षाचे माझे वरिष्ठ आणि माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे मनापासून आभार मानते। पक्षाने माझ्या दिलेल्या विश्वासाबद्दल मी खरोखर त्यांची ऋणी आहे। प्रभागाचा विकास हा माझा ध्येय आहे। मसुळगाव, बेलदारवाडी, राजवाडा, गजपंथ, वडनगर, वैदुवाडी, दिंडोरी रोड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा संपन्न झालाय। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, माजी नगरसेविका शालिनी पवार, सुभाष काकड, बाळासाहेब राऊत, राहुल कुलकर्णी, राकेश चव्हाण, दिलीप राऊत, भाऊराव बच्छाव, दीपक मंडलिक, अनिल मोराडे, हेमंत आगळे, विष्णू रमेश बोरस्ते, प्रशांत मोराडे, सुनील मोराडे, दीपक निकम, पिंटू गावडे, राजेश आहेर, गौरव खांदवे, रवींद्र आढाव, ओमराजे पाटील, पवन पवार, रोहिणी दळवी, सरला मोरे, दरगोडे, सुनीता मुळे, प्रमिला भरते यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।